नमस्कार, लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी आलेली आहे कल्याण कोणगावच्या मार्केटमध्ये। मंगळवारच्या दिवशी इथे मसाला मार्केट भरतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे मसाला मार्केट पाहणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। मार्केटमध्ये आत आल्यानंतर तुम्हाला दोन्ही साईडला दुकानं दिसतील। तर इथे पण बघा तुम्हाला हे सर्व प्रकारचे गरम मसाले, रेडीमेड मसाले। तर आता आपण इथे या दुकानांमध्ये जाणार आहोत आणि पाहणार आहोत की कोणते कोणते गरम मसाले आहेत आणि त्याचा रेट काय आहे तो। या मार्केटमध्ये बघा हे अशा प्रकारे सर्व अख्खे मसाले मिळतात। हे मसाल्यासाठी लागणार आहेत ना सर्व प्रकारचे मसाले तुम्ही इथे बघू शकता। हे बघा आपण एक एक करून पाहूया की यांचा रेट काय आहे तो। ते 50 रुपये पाव धने आहेत। ते त्रिफळ आहे 50 ग्रॅम 80 रुपये। त्यानंतर लवंग आहे 50 ग्रॅम 80 रुपये। आणि मेथी कशी आहे? मेथी 50 रुपये पाव। जावित्री 110 रुपये 50 ग्रॅम आहे इथे। तर मिरी 50 ग्रॅम 60 रुपयाला आहे। 50 ग्रॅम 120 रुपये आहे। जिरा 150 रुपये पाव आहे। दालचिनी 50 रुपये पाव आहे। बडीशेप पाव किलो 80 रुपये आहे। मोठी इलायची 120 रुपये 50 ग्रॅम। मोठी इलायची 120 रुपये 50 ग्रॅम। हिरवी इलायची 150 50 ग्रॅम। तिथे हिरवी इलायची आहे 150 रुपये 50 ग्रॅम। जायफळ आहे 10 रुपयाला एक। पोहा 20 रुपये ग्रॅम आहे। त्यानंतर इथे कांद्याची बी आहे। त्यानंतर इथे तीळ आहे, सुंठ, दगडी फूल, त्यानंतर तमालपत्र। इथे मिक्स खडा गरम मसाला आहे। त्यानंतर इथे हिंग आहे, दालचिनी, त्यानंतर कस्तुरी मेथी। ते मोहरीमध्ये दोन प्रकार आहेत। इथे जाड मोहरी आहे आणि इथे बारीक मोहरी आहे। हे मसाला मार्केट फक्त मंगळवारी असल्यामुळे ना इथे खूप गर्दी असते। त्यामुळे मला जिथे रेट विचारते येते तिथे मी रेट विचारते आणि तुम्हाला सांगते। या मार्केटमध्ये सुकं खोबरं सुद्धा आहे आणि इथे ना 2-3 टाईपचं सुकं खोबरं आहे। तर आता आपण त्याचा रेट पाहूया। दादा सुकं खोबऱ्याचा रेट काय आहे? खोबरा सुक्का 120 किलो आहे। 120 रुपये किलो। ओके, हे दोन्ही 120 रुपये किलो खोबरं आहे। 130 रुपये किलो। 130 रुपये किलो खोबरं आहे। इथे दोन टाईपचे खोबरे आहे, एक 120 रुपये किलो आणि 130 रुपये किलो खोबरं आहे। तुम्ही इथे ना खोबरं निवडून घेऊ शकता। आता मसाला तयार करायला सुरुवात झालेली आहे आणि काही जण आहेत ना मसाल्यामध्ये खोबरं वापरतात। तर इथून आहे ना बरीच लोक आहेत ना खोबरं घेऊन जातात आणि हा बाजार जो आहे ना फक्त मंगळवारच्या दिवशी भरतो। आता तुम्ही त्या साईडला बघू शकता, बघा केवढी गर्दी आहे गरम मसाला घेण्यासाठी। चिंच आहे 30 रुपये पाव। लसूण 400 रुपये किलो आहे आणि ही 200 रुपये किलो आहेत। त्यानंतर इथे चिंचेचे आहेत ना पॅकेटसुद्धा आहे। आता आपण ह्या साईडला पण पाहूयात की काय काय गरम मसाला आहे। तर बघा मसाल्यासाठी लागणार आहेत ना सर्व गरम मसाले तुम्हाला इथे मिळतील। म्हणजे धनेपासून ते हिंगापर्यंत आहेत ना सर्व मसाले इथे आहेत। तर आता ताई आम्हाला जरा भाव सांगा काय काय आहे तो। धने 180 रुपये किलो आहेत। त्रिफळ 50 ग्रॅम 40 रुपये। जावेत्री 70 रुपये 50 ग्रॅम। चक्रीफूल 80 रुपये 50 ग्रॅम। चक्रीफूल 80 रुपये 50 ग्रॅम। दालचीनी 40 रुपये 50। ये काला मिरी है 50 का 50 ग्राम। काळी मिरी 50 रुपये 50 ग्रॅम। लवंग है 70 रुपये 50 ग्राम। लवंग 70 रुपये 50 ग्रॅम। दालचिनी 40 रुपयाला 50 ग्रॅम। दालचिनी 40 रुपये 50 ग्रॅम। बारीक इलायची 150 रुपयाला 50 ग्रॅम। हिरवी इलायची हिरवी इलायची 150 रुपये 50 ग्रॅम। मोठी इलायची 180 रुपये 50 ग्रॅम। हे 150 ला येणार। ओके, 150 रुपयाला येणार। शहाजिरा पाहिजे 40 रुपयाला 50 ग्रॅम। शहाजिरा 40 रुपयाला 50 ग्रॅम। बडीशेप 100 रुपये पाव। बडीशेप 100 रुपये पाव। सब मिक्स घेतले ना 200 रुपये। आणि तेजपत्ता येणार तुम्हाला 20 रुपयाला 50 ग्रॅम। तेजपत्ता 20 रुपयाला 50 ग्रॅम। तुम्हाला मिक्स गरम मसाला पाहिजे असेल तर पाव किलो 200 रुपयाला आहे। तर इथे तुम्हाला ना रेडीमेड मसाले सुद्धा मिळतात। तर आता ह्याच्यामध्ये बघा हे असे ठेवलेले आहेत। तर आता आपण एकेकाचा रेट विचारूया। हे बघा तिखट आहे लाल। हां, 60 रुपयाला पाव किलो। 60 रुपये पाव। गरम मसाला 60 रुपये पाव। धना पावडर 50 रुपये पाव। हळद पावडर 50। कलर 50। काळा मसाला पाहिजे तो 60 रुपये पाव। घाटी मसाला पाहिजे तो 80 रुपये पाव। मालवणी मसाला 60 रुपये पाव। तर ताईने आपल्याला सगळ्याचा रेट सुद्धा सांगितलं आहे। जर तुम्हाला असं हे मसाल्याचं मार्केट लागायला सुरुवात होतं आणि हे असं एका लाईनमध्ये आहे आणि मंगळवारच्या दिवशी असल्यामुळे ना इथे खूप सारी अशी गर्दी असते। तर समोर सुकं खोबरं घेण्यासाठी बघा केवढी गर्दी आहे। बघा यांच्याकडे ना इथे 2-3 प्रकारचं सुकं खोबरं आहे।
तर हे ना व्हाईट खोबरं आहे, त्यामुळे हे 130 रुपयाला खोबरं आहे. आणि हे थोडंसं येल्लोमध्ये आहे, त्यामुळे हे 110 रुपयाला आहे. आणि तिथे जे खोबरं आहे ते 120 रुपयाला आहे. तर असे हे 2-3 प्रकारचं खोबरं ह्या दादांच्या इथे मिळतं. आणि घेण्यासाठी बघा गर्दी केवढी आहे की मंगळवारच्या दिवशी तिथे सुकी मच्छीचं मार्केट असतं आणि त्याच दिवशी ना इथे हे मसाला मार्केटसुद्धा असतं. तर लोक मच्छी घेऊन येत ना इथे हे मसाला घ्यायला पण येतात. मार्केटमध्ये तुम्हाला बघा मिरगुड्या, पापड्या, त्यानंतर इथे शेवया बघा, शेवया आहेत, पापड आहेत. तर हे सुद्धा मिळतील. कशा आहेत मिरगुड्या? 60 रुपये पाव आहेत मिरगुड्या. आणि शेवया 60 रुपये पाव. तर बघा ह्या ताई इथे बाहेरच बसतात. मंगळवारच्या दिवशी कोणगावमध्ये सुकी मच्छीचा बाजार भरतो. ह्या एवढ्या मोठ्या ग्राउंडमध्ये सुकी मच्छीचा बाजार असतो आणि ही मच्छी घेण्यासाठी खूप लांबून लांबून लोक येतात आणि गर्दी पण खूप असते. आज मी सकाळीच आली आहे, त्यामुळे इथे गर्दी जास्त नाही आहे. आणि हा मच्छीचा बाजार संपल्यानंतरच लगेच मसाला मार्केट सुरू होतो आणि जी लोक मच्छी घ्यायला येतात ना ती लोक मसालासुद्धा घेऊन जातात. आणि तुम्ही बघू शकता बघा केवढं मोठं हे मार्केट आहे. तर ह्या साईडला पण बघा केवढं मोठं मार्केट आहे. म्हणजे तुम्ही एकाच लाईनमध्ये ना तुम्हाला हे असे सर्व गरम मसाला, रेडीमेड मसाला, सुकं खोबरं इथे पाहायला मिळेल. इथे पण सर्व प्रकारचे मसाले आहेत. दालचिनी, जावेत्री, चक्रफूल, त्रिफळा, धने, बडीशेप, मोठी वेलची, हिरवी वेलची, जिरं, काळी मिरी, लवंग, खसखस, कस्तुरी मेथी. तर इथे हे सर्व प्रकारचे गरम मसाले तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आणि यांचं ना इथे हे माप आहे बघा. तर काही जे आहे हे माप जे आहे ते काही 20 रुपयाला आहे, तर काही 30 रुपयाला आहे. तर इथे हे जे आहे ना हे 50 रुपयाला आहे बघा. तुम्हाला जास्त मसाला घ्यायचा असेल तर ते कमीसुद्धा करतात. आणि जर मिक्स गरम मसाला पाहिजे असेल तर 250 रुपये पाव आहे. तर इथे हे दादा बघा मिक्स गरम मसाला देत आहेत. तर बघा ते लोक मापाप्रमाणे तुम्हाला पाव किलोचा गरम मसाला बरोबर देणार आहेत. तर हा पाव किलो आहे. पाव किलो तर बघा 250 रुपये पाव त्यांनी हा गरम मसाला दिलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंगळवारचं मसाला मार्केट दाखवलेलं आहे. आणि या मार्केटमध्ये सुकं खोबरं आणि गरम मसाला घेण्यासाठी खूप गर्दी असते. आणि मेन म्हणजे ना तुम्हाला इथे जे गरम मसाला आहे ना मिक्स मसाला जो आहे तो 250 रुपये पाव आणि 200 रुपये पाव आहेत. 2-3 ठिकाणी तुम्ही विचारलं तर तुम्हाला जिथे रेट स्वस्त असेल तिथे तुम्ही घेऊ शकतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.